पाहुयात पुढची बातमी। पिंपरी चिंचवडच्या रावेतमध्ये गेल्या 100 तासांपेक्षा जास्त काळ झालाय वीज पुरवठा खंडित आहे। त्यामुळे संतप्त रहिवाशांनी तीव्र आंदोलन सुरू केलं। या आंदोलनादरम्यान नागरिकांनी स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांना घेराव घातला आणि दीर्घकाळ वीज खंडित झाल्याबाबत थेट जाब विचारला। आंदोलकांनी हातात सेवा नाही, कर नाही असे फलक झळकावत निषेध नोंदवला। जनतेच्या तीव्र नाराजीला आणि रोषाला प्रतिसाद देताना खासदार श्रीरंग बारणे यांनीही नागरिकांच्या भूमिकेचं समर्थन केलं। जर नागरिकांना ज्या आवश्यक आहेत त्या सेवाच पुरवल्या जात नसतील तर त्यांनी कर भरू नये असं विधान करत खासदारांनी प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली। 100 तास इथं वीज नाहीये आणि त्यामुळे नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी खासदार साहेबांना घेराव घातला आणि थेट जाब विचारला। आणि जेव्हा या लोकांची समस्या समजली तेव्हा खासदारांनी सुद्धा त्यांचं समर्थन केलं आहे। त्यांची जी समस्या आहे ती योग्य असल्याचं म्हटलंय। दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई सुरू आहे। दूध भेसळ, प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि हॉटेल तपासणीमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। दहिसरमध्ये दूध टेम्परिंग प्रकरणात एक आरोपीला अटक केली आहे। 470 लिटर दूध जप्त केलं आणि ते नष्ट करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठी कारवाई झाली आहे। सिद्धेश्वर मिल्क डेअरीवर एफडीएनं धाड टाकली आणि 446 किलो वे परमिट पावडर तसंच 3484 लिटर मिश्रित दूध सुद्धा जप्त केलंय। दूध भेसळ प्रकरणी सिद्धेश्वर मिल्क डेअरी आणि शिवकृपा दूध डेअरी या दोन्ही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित केले। या प्रकरणी संबंधित डेअरी चालक, पुरवठादार आणि इतरांविरोधात भारतीय न्याय संहिता तसंच अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल झालाय। 8 जुलै रोजी राज्यभर 36 हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांची तपासणी केल्याची माहिती आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 10 आस्थापनांना सुधारणा नोटीस पाठवली आहे आणि काही आस्थापनांवर कारवाई केल्याची माहिती आहे। प्रतिबंधित अन्न पदार्थांविरोधात राज्यभर 5 धाडी टाकण्यात आल्या।